तर या ठिकाणी साखरवाडीमध्ये जे 2017-18च्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांचे पैसे अद्यापर्यंत बाकी आहेत। मागच्या 4 दिवसापूर्वी या कारखान्याने काही शेतकऱ्यांचे पैसे दिले आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळे शेतकरी बांधव की ज्यांनी 2017-18 साली या ठिकाणी ऊस घातलेला आहे आणि त्या पैसे मागण्याच्या करता आम्ही सगळेजण या ठिकाणी हजर झालेलो आहोत। आता प्रशासनाशी चर्चा झाली। कारखान्याचे संचालक जितेंद्र धारू साहेब या ठिकाणी आज नाहीत। आम्हीही अचानक आल्यामुळे आज त्यांच्याशी भेट झाली नाही। येणाऱ्या 11 तारखेच्या दरम्यान आमची बैठक ठरलेली आहे, परंतु कारखाना प्रशासनाचं असं मत आहे की जे ऊस घालतील त्यांचे पैसे आम्ही देणार आहोत, अर्धे ह्या वर्षी अर्धे पुढच्या वर्षी। आम्ही तसं प्रशासनाला कळवलेलं आहे की आम्हाला सगळे पैसे एकरकमी पाहिजेत, कारण 2017-18 पासून आम्ही पैशासाठी थांबलेलो आहोत। वेगळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बँकांचं पतसंस्थांचं कर्ज काढलंय आणि त्यापैकी जर कोणत्या बँकेला कोणत्या पतसंस्थेला आपल्याला व्याज माफ करता आलं तर ठीक आहे, आम्हाला 2 टप्प्यात द्या। तर आम्हाला कुणीच व्याज सोडणार नसेल, शेतकऱ्याला त्या ठिकाणी कष्ट करूनच ऊस पिकवावा लागतो। सापाच्या मुंडक्यावर पाय ठेवूनच तुम्हाला रात्रीची दारी धरावी लागतात। ऊन वारा पाऊस सगळा झेलत सगळ्यांशी संघर्ष करत आपल्याला आपला पीक आणावं लागतं। आज एखादा शेतकरी ज्या वेळेला कष्टाने पीक आणतो त्यावेळेला त्याची एक आशा असते की माझ्या मुलाबाळांसाठी उद्याच्या काळामध्ये 2 पैसे येतील, माझ्या उद्याच्या पिढी करता हे कष्ट चालू आहेत। आणि जर ही पिढी संपवण्याच्या करता जर तुम्ही आम्हाला दाबणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही। परंतु कारखाना प्रशासनाची आमची चर्चा चालू आहे। 11 तारखेच्या बैठकीमध्ये जर आम्हाला एकरकमी पैसे देण्याचा निर्णय जाहीर केला तर निश्चितपणाने आम्ही त्यांचं स्वागत करू। उद्याच्या काळात त्यांना ऊसही देऊ, परंतु एकरकमी पैसे घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। कारण आमचे 2017-18 मध्ये गेले 6-7 वर्षापासूनचे पैसे आहेत। आम्हाला यापूर्वी त्यांनी चर्चेतून अर्धे पैसे दिलेले आहेत सगळ्यांना, आम्हाला ते मान्य आहे। परंतु आता कुठंतरी शेतकऱ्याच्या अडीअडचणीचा विचार करून आपण योग्य निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा आपण थांबवाव्यात। साखरवाडीच्या इतिहासामध्ये तळतळाट ज्या शेतकऱ्यांचा ज्यांनी घेतला त्यांना त्यांची जागा दिसते, हा इतिहास आहे। आणि हा इतिहासामध्ये ह्या कारखानदारांनी जाऊ नये अशी आम्ही कारखानदारांना विनंती करतो। निश्चितपणानं आज आम्ही सगळे आशादायक आहोत की हे कारखाना प्रशासन निश्चितपणानं शेतकऱ्यांचे पैसे देईल आणि योग्य निर्णय करेल अशी आपली आशा बाळगूया आणि निश्चितपणानं 11 तारखेच्या बैठकीमध्ये निर्णय होईल। धन्यवाद।